कोल्हापूर वेस्ट येथील DJ1 या शोरूममधून मी 2024 साली फेब्रुवारी महिन्यामध्ये एक LCD खरेदी केला होता. त्याची मला 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी म्हणून एक्स्ट्रा माझ्याकडून पैसे घेतले गेले. परंतु आता माझा TV 1 महिन्यापासून बंद आहे. मी वारंवार DJ1 शोरूमशी संपर्क साधला. त्यांनी जी मला थर्ड पार्टीचा इन्शुरन्स दिला होता दोन वर्षाचा. मला सांगितलं का थर्ड पार्टीचा इन्शुरन्स? थर्ड पार्टी म्हणून सांगितलं नव्हतं. त्यावेळेस माझ्याकडून फक्त 2 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी म्हणून एक्स्ट्रा पैसे घेतले गेले. 2,500 रुपये मी भरलेले त्याचे. आणि मी इकडे कंप्लेंट घेऊन सुद्धा वारंवार चक्रा मारून सुद्धा माझा TV काल मला आणून देणार होते, तो काल सुद्धा नाही दिला. त्याच्या आधी 1 आठवड्यापूर्वी देणार होते, 1 आठवड्याभरापूर्वी पण दिला नाही. आणि आता मी कालपासून त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते लोक माझा कॉल सुद्धा रिसीव्ह करत नाहीत. मी फार त्रस्त झालेलो आहे. या DJ1चे आपण काही खरेदी करू नका अशी माझी विनंती आहे. काय घडलं? तिचा मी प्रथम संपर्क साधला होता. आता मला मागे मी आलो होतो काहीतरी रविवारी, तेव्हा सांगितलं सोमवारपर्यंत आपला होऊन जाईल. बोलणं झालं होतं मॅनेजरचं. सोमवारी आला नाही. मी कॉन्टॅक्ट केला, परत 2 दिवसात येईल म्हणून सांगितलं. अजूनपर्यंत TV माझा मिळालेला नाही. असं तुमचा पार्ट्सच नाही आलाय तर मी कसं बोलू शकतो सांगा? अहो सर, काल मला तो सकाळी फोन करून पार्ट मला सांगतो. दिला तो तुमच्या टीव्हीला पार्ट बसेल तरच मी, कारण मी कंपनीतच बोलतोय सर, लॉइडच्या कंपनीमध्ये बोलतोय. जो लॉइडचा AC आहे, LED आहे तुमचा, त्या कंपनीमध्येच बोलणं करतोय आम्ही. कंपनीकडनं अजून पार्ट्स अवेलेबल झालाच नाही तर मी कसं बोलू सर? टेक्निशियननी काल सकाळी बोललाय का? टेक्निशियनचा नंबर द्या ना मला. तो उचलत नाहीये फोन. सकाळपासून मी त्याला फोन लावतो, बोलणं करतो. यांचं काय कन्सर्न आहे तुम्हाला माहिती आहे? हो, यांचा टीव्ही यांनी घेतला आहे, वॉरंटीमध्ये आहे. ऑइल केअरची वॉरंटी घेतली आहे. त्यांचा पार्ट्स पेंडिंग होता, तो पार्ट्स आलाय. आता टेक्निशियन त्यांना बोलतोय. आम्हाला काही अपडेट नाही दिलंय. ठीक आहे, त्यांना फोन आलाय पण त्यांच्याकडे टीव्ही नाही पोहोचलाय. तर हेच कन्सल्ट आहे. बस पार्ट्स आला, लागलं तर टीव्ही त्यांच्या घरपोच पोहोचून जाईल. झालं बोलतोय की टीव्ही देतो आणून. 3-4 दिवस झाले असाच बोलतोय. काल पण त्यांनी मॉर्निंगला मला कॉल केला आणि बोलला संध्याकाळी तुमचा टीव्ही मी 8 वाजता घेऊन येतो, आणि अजून कॉल रिसिव्ह करत नाही येतो. यांना 6 मार्चला कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे, महिना हो. उलटून गेलेला आहे. हो. परंतु दिरंगाई कशामुळे होते? का दिरंगाई होते? तर तो कंपनीकडे पार्ट्स अवेलेबल नव्हता. आता कंपनीकडे पार्ट्स अवेलेबल झालाय. कंपनीने यांच्याशी बोलणं केलंय. जे काय असेल ते कंपनी यांच्याशी बोलायचं. तर तुम्ही जेव्हा टीव्ही घेता तेव्हा सांगितलं का थर्ड पार्टी इन्शुरन्स? नाही सांगितलं. कारण की तुम्ही हे एक बोलतात, कंपनीवाले एक बोलतात, तो टेक्निशियन एक बोलतो. टेक्निशियन काल मला बोलतो, त्याला बोललो की कंपनीवाले वेगळे बोलतात की रेडी झालाय नाही झालाय. तो बोलतो ते दुसऱ्या कोणाच्या टीव्हीचं सांगत असतील. एवढा मोठा ब्रँड आहे, पण यांची सर्व्हिस बघू शकतो आपण कशी आहे ती. तुम्ही फोन लावा, टेक्निशियन फोन उचलतात का बघा आता तरी. आपण या संदर्भात सध्या बघतोय की टेक्निशियनला जे आहे ते फोन लावला जातोय, परंतु काहीतरी जबाबदारी ही शोरूमची देखील असते. आणि शोरूम महिना होऊन गेलेला आहे. हॅलो, हाँ भाई, भाई टीवी कल लेके आने वाले थे ना, क्या हुआ? कल नहीं अभी आने वाले थोड़े टाइम में। थोड़े टाइम में? सुबह कॉल क्यों नहीं रिसीव किया? सुबह आपका फोन आया था? अच्छा, नहीं आया था क्या? यही नंबर था, आपको तो फोन आया था? मॅनेजर सोबत बोलायला सांगा. हेलो हेलो, ये इधर रिपोर्टर लेके आए हैं. तुमने कल उनको कमिटमेंट किया था कि उनका टीवी लेके आएंगे करके. अभी ये रिपोर्टर है और DJ1 का पूरा वीडियो बना रहे हैं सर, तुम्हारी सर्विस की वजह से. इसमें नाम किसका खराब होगा सर? DJ1 का होगा क्या लॉयड का होगा? लॉयड का नहीं हुआ सर, मैंने उनको बोला भी था. मैं तो मेडिकल इमरजेंसी की वजह से मैं बाहर था. मैंने उनको बोला कि कल का कमिटमेंट दिया, कल नहीं होता आज ही लेके आता मैं. ओके, कितने बजे तक जाएगा उनके यहाँ पे टीवी? 4 बजे पहुंच जाएगा उनके पास. 4 बजे तक पहुंच जाएगा ना? ओके सर, चलिए. 4 वाजेपर्यंत देऊन त्यांनी कमिटमेंट दिली. हो. अशी कमिटमेंट त्यांनी आज 4थ्यांदा दिली. 4थ्यांदा. ठीक आहे, तुमचा टीव्ही येऊन जाईल साहेब आज. कारण त्यांनी काल तो मेडिकल इश्यू होता म्हणून तो आला नाहीये. चौथ्यांदा सर सांगितलं. तर बघा, ते त्यांच्याशी बोलणं काय झालं मला माहित नाही. जर मला माहित असेल तर मी बोलू शकतो. जर जी गोष्ट मला माहित नाही मी कशी बोलणार? जर माझ्याशी टेक्निशियननी कन्सल्ट केलं असतं तर मी बोलू शकलो असतो. आता टेक्निशियनशी यांच्याशी कन्सल्ट करतोय. कारण जेव्हा DJ1शी त्यांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर आम्ही कंप्लेंट लॉक केली, त्यांची सगळी प्रोसेस केली, पण कंपनीकडे जर पार्ट्स अवेलेबल नसेल तर जेव्हा कंपनीचा पार्ट येईल तेव्हा ते टीव्ही बनणार ना मॅम, बरोबर आहे? आता तुमचं का? तू इथे आला नव्हता? आलेले त्यांनी सांगितलेली गोष्ट. कधी आलेले?
किती आता वेळा 4 दिवसाआधी तुम्ही चार आलेले दिवसाआधी आलेले. हा तेव्हा पण पार्ट घेतला फॉलोअप त्याच्यानंतरच हा पार्ट्स अवेलेबल झाला तर तेव्हा पण त्यांच्याशी ही बोलणं पाचवी केलेलं वेळ आहे आहे. आमची. पार्ट अवेलेबल नाहीये. टेक्निशियन बोलतो तुमचा टीव्ही रिपेअर केलाय, माझी बायको ऍडमिट आहे, मला आणून द्यायला होत नाही, असं असे रिझन पण देतात. टीव्ही घेताना तुम्हाला माहिती होतं का थर्ड पार्टी नाही. आम्ही मग एक्सपेंड अमाऊंट करायचं पे कशाला केली असती वॉरंटीसाठी? तर तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा जेव्हा तुम्ही टीव्ही थर्ड घेतला पार्टी असेल जर ना, का तेव्हा इन्शुरन्स आहे सांगितलं बोलले असेल तुम्हाला असते की 2 तर मी वर्षाचा कशाला इथे experience पैसे पे तुम्ही केले इथं असते? घरी मी आता चालू बाहेर warranty, रिपेअरिंग करून टीव्ही घेतला असता, warranty 2-3 मुळे तुम्हाला दिवसात मला टीव्ही रिपेअर करून कवर भेटला बरोबर आहे. असता. पण याच्यात तुम्हाला काही 17 चार्जेस TV लागले घेऊन नाही. गेल्यात, अजून यांनी आणून दिलेला नाही. तुम्ही ठीक आहे ना. ग्राहकांना सांगत नाही का थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे असं? सांगितलं मॅम, दाखवलं जातं इथं त्यामुळे बोर्ड लावलं आहे त्याच्यामध्ये सगळं दाखवलं जातं की हे वॉरंटी आता मध्ये जी तुमचं. पण सर्व्हिस घेतली ते थर्ड पार्टी इन्शुरन्सच आहे का जर सर्व? एक्स्ट्रा वॉरंटी घेणार तर ती थर्ड पार्टी असते मॅम, कंपनीची वॉरंटी नसते. कंपनीकडनं घ्यायचं असेल तर मग कंपनीचं 1 वर्षाच्या आत तुम्हाला घ्यावं लागतं. पण जर तुम्ही DG1 कडनं घेतात तर साहजिक आम्ही बोर्ड लावलं त्याच्याकरता, दाखवतो त्यांना एवढी अमाऊंटला ही वॉरंटी. त्या वॉरंटीमध्ये त्यांना सगळं फ्री ऑफ कॉस्ट होता, आता पण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्येच भेटते. आणि तो टेक्निशियन काल मेडिकल प्रॉब्लेम होता, आज तो आणून देते 4 वाजेपर्यंत. किती दिवस झाले ठीक आहे. टीव्ही खराब आहे तरी साधारण? टीव्ही खराब झाला 6 मार्चला कंप्लेंट टाकली, तर त्याच्यानंतर तो टेक्निशियन आला 5-6 दिवसांनी घरी आला, मला बोलतो अंबरनाथला मी राहतो, टीव्ही माझ्या घरी आणून द्यायला लागेल, टीव्ही मी घेऊन जाणार नाही बोलतो. घरी आणून द्यावा हा, लागेल. तर आम्ही दुसऱ्या दिवशी स्टोअर मध्ये आलो, ह्यांना सांगितलं तर तो सॅटर्डे वरतून तो आला टीव्ही न्यायला मंडेला टीव्ही नेला त्यांनी 17 तारखेला. तर आता मग नंतर बोलला टीव्ही घ्यायला पण तुम्हाला यावं लागेल, मी आणून देणार नाही. मग परत आम्ही स्टोअरला येऊन बोललो, तर त्याच्यानंतर मग तो बोलला देईल मी टीव्ही आणून. आता तुम्हाला जीवन वाले बोलतात तेव्हा तो वेगळं बोलतो आणि तुम्हाला वेगळं बोलतो. तो इकडे एक जेव्हा यांच्याशी consult करतो, तेव्हा वेगळं जातंय. कोऑर्डिनेशन नाहीये. पण मग सर आम्हाला माहीतच नाही टेक्निशियन आमच्याशी काय बोलतो, आम्ही डायरेक्ट लॉईड कंपनीमध्ये बोलतो. बरोबर आहे, आम्ही लॉईड कंपनीमध्ये बोलल्यावर जे आम्हाला भेटतं. तुम्ही 4 दिवसांपासून जरी तुमच्याकडे चक्रा मारतायत तर 4 दिवसापासून 4 दिवसाआधी आलेले. 4 दिवसाआधी मी कधी बोललो 4 दिवस आधी आलेले ते. 4 दिवसाआधी आम्ही फोन केला, यांच्याशी बोलणं, तुमच्याशी बोलणं केलं टेक्निशियननी, बोलणं केलं तुमच्याशी फोनवर, त्याच्यानंतर तुम्ही कॉल पण सर बघा आम्ही प्रोसेस करतो ते, पण जर ब्रँड कडनं जर पार्टच अवेलेबल नाही झाला तर आम्ही कसं देणार तुम्ही तुम्हाला? बोलता पार्ट अवेलेबल नाही, तुमचा टेक्निशियन. हा मग टेक्निशियन आता टेक्निशियन रेडी बोलल्यानंतर आता टेक्निशियन बोलतो ना, मी काल मेडिकल इश्यू मध्ये ना आलो, काल तुमचं त्याचं काम आणि आज 4 वाजता नाही कमिटमेंट दिला तर आज बघूया ना आपण, त्याच्यावर पण ऍक्शन घेऊया सर. त्या गोष्टी बघूया म्हणजे नेमकं काय करणार. ऍक्शन घेऊया मॅम त्याच्यावर. यांना टीव्ही दुसरी देणार, रिप्लेस करून टीव्ही रिप्लेस करून नाही भेटणार मॅम, जे आहे ते माझ्या हातात काही नाहीये. वरती आमचं पण हेड ऑफिस आहे, तरी ठीक तक्रार करणार आहे. का हा, तुम्ही? तक्रार करणार आम्ही तशी की ह्या कंपनीने यांना हे केलं त्यानुसार. जर आज 4 वाजेपर्यंत आलं त्यांनी आम्हाला फोन करावा बस. नक्कीच कॉल आपण पण यांचा लागत नाही, डीजे1चा नंबर सुद्धा कोणत्या त्यांचा नंबरला फोन रेकॉर्डेड करता, कॉल सर? असतो त्यांचा. सकाळी मी गावात होतो. कोणत्या नंबरला फोन केलेला तुम्ही? सकाळी मी DG1 ला पण फोन लावत होतो, तो उचलत नव्हता तेव्हा, ते पाहू शकता. आजचा आहे तो. हा कस्टमर केअरचा नंबर आहे. कस्टमर केअरचाच लावणार ना. आज संडे तर DG1चा कस्टमर केअर बंद असतं सर. मग त्यांनी सर्व्हिस कशी घ्यायची? संडे आहे तर जर काही कारण काम तो केलं तर. टेक्निशियन मॅडम ते चालू असते मॅम, तुम्ही सांगा. तुम्ही सेल मॅम DG1 चालू आहे बघा, सेल करणं आणि कोणत्या कंपनीचा मी ब्रँड ठेवतो बरोबर आहे, सॅमसंग झाला, LG झाला. सर्व्हिस देणार कशी? सर्व्हिस देणार ना मॅम. आज नाही म्हणत ते कोण बोलतं, तुम्हाला सर्व्हिस भेटत नाही का? त्यांना आज 4 वाजे काल त्याची मेडिकल इश्यू होता, नाही तर कालच त्यांचा टीव्ही आला असता, तुम्ही आले नसते माझ्याकडे. मेडिकल इश्यू असतात. तर ते टेक्निशियनचं काय आहे हे मी कसं सांगू शकतो? तसंच आहे ना मॅम, त्याला जर मेडिकल इश्यू असेल तर तो त्यांच्याशी कन्सल्ट केलं त्यांनी. 4 वेळा झाले ना, 4 वेळा झाले. पण आज त्याच्याशी बोलणं झालंय ना तुमचं, तो परत आम्हाला